श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 5वा, बालीकडून सुग्रीवाचा पराजय. ओम श्रीराम. श्रीरामास सुग्रीव सांगतो की मला मारण्यासाठी वाली टपून बसलेला आहे, परंतु तो इथे ऋषीमुख पर्वतावर येऊ शकत नाही, कारण मातंग ऋषीचा तसा त्याला शाप आहे. जेव्हा वाली आणि मयासूर यांचे त्या गुहेत युद्ध झाले, तेव्हा वालीने मयासुराला मारल्यानंतर जे रक्ताचे पाट वाहिले ते सर्व मातंग ऋषींच्या आश्रमात गेले. तेव्हा मातंग ऋषींनी वालीला शाप दिला की या ऋषीमुख पर्वतावर पाय ठेवल्यास तुझा मृत्यू होईल, म्हणून मी इथे आता सुरक्षित आहे. तसेच वालीने माझी पत्नी रुमा हीच पळवून नेले आहे, परंतु हे श्रीरामा, तुझ्या आश्रयाने आता सर्व काही ठीक होईल. तेव्हा मग श्रीराम सप्तताडांचे झाडांचे एकाच बाणाने छेदन करून वालीच्या शक्तिहरणाचे रहस्य सांगून युक्ती वापरतात. त्यानंतर सुग्रीव व वालीचे युद्ध सुरू होते, परंतु दोघेही समान दिसत असल्यामुळे श्रीरामांना बाण मारता येत नाही. त्यानंतर मग सुग्रीव मूर्छित पडतो. मग त्याला ऋषीमुख पर्वतावर घेऊन येतात. मूर्छेतून उठल्यानंतर सुग्रीव श्रीरामावर नाराज होतो. तेव्हा श्रीराम त्याला परिस्थितीची कल्पना देतात. मग पुन्हा युद्धाची तयारी होते. यावेळी खून म्हणून सुग्रीवाच्या गळ्यात कमलपुष्पांची माला घातली जाते व आता पुन्हा वाली व सुग्रीव युद्धभूमीवर येतात. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा जीव म्हणजेच सुग्रीव आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना सांगतो की यापूर्वी मला सतत मृत्यूचे भय वाटत असे व त्यामुळे माझ्या ठिकाणची शुद्धता म्हणजेच पत्नी रुमा ही निघून गेली आहे, परंतु आता मी गुरुमुखात म्हणजेच ऋषीमुख पर्वताच्या गुहेत व गुरुकृपांकित असल्यामुळे मला आता मृत्यूचे म्हणजेच वालीचे भय राहिले नाही, कारण मी गुरुमुखात म्हणजेच अनुग्रहित असून साधनारूपी गुहेत गुरुकृपेने सुरक्षित आहे आणि म्हणून मी आता निश्चिंत आहे. मग श्री सद्गुरू आपल्या कृपाकटाक्षाने म्हणजेच बाणाने सप्तचक्रांचे भेदन करून व प्राणशक्तीचे ऊर्ध्वगमन करवून साधकाला मृत्यूच्या भयापासून कायमस्वरूपी मुक्त करण्याची युक्ती वापरतात. परंतु साधकाची जीवनाविषयीची आसक्ती व मुक्तीची इच्छा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असल्यामुळे प्राणशक्तीचे ऊर्ध्वगमन होणे हे कार्य कृपारूपी बाण करू शकेना. मग सद्गुरू तेव्हा साधकाची जीवनाविषयीची आसक्ती काढून त्याचे ठिकाणी गुरुप्रणीत साधनारूपी विजयमाला त्याच्या गळ्यात घालण्याची युक्ती वापरतात व आपले कार्य सिद्ध करतात आणि हेच सद्गुरू लाघव आहे. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. कथेमध्ये सुग्रीव श्रीरामांना सांगतात की
वाली मला मारण्यासाठी लपून बसलेला आहे, परंतु तो इथे ऋषीमुख पर्वतावर येऊ शकत नाही, कारण मातंग ऋषीने त्याला तसा शाप दिलेला आहे. कारण जेव्हा वालीने मयासुराला मारलं तेव्हा रक्ताचे पाट वाहिले व ते मातंग ऋषींच्या आश्रमावर गेले. त्यामुळे त्यांना मातंग ऋषींनी वालीला शाप दिला की तू तुझ्या ऋषीमुख पर्वतावर पाय ठेवल्यास तुझा मृत्यू येईल, त्यामुळे मी इथे आता सुरक्षित आहे. त्यानंतर मग श्रीराम प्रभू एकाच बाणाने सप्त ताडांच्या झाडांना मारून एका रेषेत, आणि मग त्यामुळे वालीचे शक्तिहरण होऊन वालीचा मृत्यू होईल ही युक्ती ते वापरतात. मग वाली सुग्रीवाचं युद्ध सुरू होतं. मात्र ते दोघेही समान दिसत असल्यामुळे श्रीराम प्रभूंना प्रश्न पडला की बाण मारायचा कोणाला नेमका, कारण त्या सप्त ताडांच्या झाडा आडून तो बाण नेमका वालीला लागला पाहिजे, सुग्रीवाला लावून चालणार नाही ना. त्यामुळे श्रीरामाला बाण मारता येईना आणि मग त्यांच्या युद्धामध्ये सुग्रीव मूर्छित पडतो. त्याला मग ऋषीमुख पर्वतावर आणतात आणि मग श्रीराम त्याला पुन्हा सांगतात की बाबा, सुग्रीव नाराज होतो ना, मग श्रीराम समजावून सांगतात आणि मग त्याच्या गळ्यामध्ये कमलपुष्पांची माला घालून पुन्हा युद्धासाठी तयार करतात. आता ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी साधकाचा जीव म्हणजे इथे सुग्रीव आपल्या आत्मस्वरूप सद्गुरांना म्हणजे श्रीरामांना सांगतात की यापूर्वी मला सतत मृत्यूचं म्हणजे वालीचं भय वाटत असत, परंतु आता आणि त्यामुळे माझ्या ठिकाणची शुद्धता म्हणजेच त्याची पत्नी रोमा ही निघून गेल्यामुळे मी सतत भयभीत असायचो. मात्र आता मी गुरुमुखात म्हणजे ऋषीमुख पर्वताच्या गुहेत गुरु कृपांकित, गुरु अनुग्रहित आणि गुरु साधनेमुळे मी आता सुरक्षित आहे. आता मला मृत्यूचं भय नाही. साधक जेव्हा सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो, गुरुप्रणित साधना करायला लागतो, त्याच्या ठिकाणची शुद्धता परत मिळते, त्याला अशुद्धती निघून जाते आणि मग मृत्यूचं भय राहत नाही. कारण तो साधकच आत्मपदास पात्र होतो ना, आत्मसाक्षात्कारास पात्र होतो, मग मृत्यूचं भय कसं राहील. आणि हे कसं होतं तर सद्गुरू त्याच्या ठिकाणी त्याच्या सप्तचक्रांचं भेदन करून त्याला मृत्यूच्या भयापासून मुक्त करतात. ही युक्ती सद्गुरू साधकाच्या ठिकाणी वापरतात. मात्र ते करण्यासाठी साधकाला आधी गुरुप्रणित साधना दिली जाते आणि गुरुप्रणित साधना म्हणजेच सुग्रीवाच्या गळ्यात जी कमलपुष्पांची माळा घातली ती म्हणजे गुरुप्रणित साधना, आणि सप्तताडांच्या एकाच बाणाने भेदन करून वालीचं शक्तिहरण करणे म्हणजे साधकाच्या ठिकाणी सप्तचक्रांचं भेदन करून साधकाला मृत्यूच्या भयापासून मुक्त करणे. इथे कथेमध्ये सप्तताडांचं भेदन करून वालीच्या भयापासून सुग्रीवाला मुक्त करतात. साधकाच्या दृष्टीने साधकाच्या जीवाला गुरुप्रणित साधना देऊन शुद्धी निर्माण करून सप्तचक्रांचं भेदन करून मृत्यूच्या भयापासून मुक्त करण्याचं जे लाघव आहे ना, ते सद्गुरू इथे करतात. परंतु हे करत असताना बघा, शिष्य अनुग्रहित झालेला आहे, गुरुप्रणित साधना मिळालेली आहे, तो तळमळीने साधना करतो आहे. सद्गुरूंना सुद्धा त्याचं सप्तचक्रांचं भेदन करून त्याची कुंडलिनी शक्ती किंवा त्याची प्राणशक्ती किंवा त्याची जीवशक्तीचं ऊर्ध्वगमन करून ब्रह्मरंध्रात सहस्रदल कमलात नेऊन त्याला तिथे आत्मसाक्षात करवून मृत्यूच्या भयापासून सद्गुरूंना त्याला मुक्त करायचे. पण होतं काय की साधकाला त्याच्या जीवनाविषयी आसक्ती आहे आणि त्याला मुक्ती पण हवी आहे, म्हणजे मृत्यूच्या भयापासून मुक्ती हवी आहे. पण या दोन्ही गोष्टी एकत्र एकाच वेळेला असल्यामुळे सद्गुरूंची जो कृपारूपी बाण आहे किंवा सद्गुरूंना जे षटचक्रांचं भेदन करायचं आहे ते होत नाही. त्याला सद्गुरू जबाबदार नाही आहेत. तर काय कोण जबाबदार आहे? साधक. साधकाच्या ठिकाणी जीवनाविषयीची म्हणजे संसार प्रपंच म्हणजे मला हेही हवं आहे, काय भौतिकातलं सगळं ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, जीवन, सुख, समृद्धी आणि मला मुक्ती हवी आहे. या दोन गोष्टी एका वेळेला घडू शकत नाही. जसं
दोन तलवारी एका म्यानामध्ये राहू शकत नाही, तसं या दोन गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाही. साधकाला मग इथे काय करावं लागेल, तर जीवन तर जगावं लागेल. संसारात असेल, गृहस्थी असेल तर तेही जगावं लागेल. कामधंदा करावा लागेल जीवन जगण्यासाठी, कुटुंब पोषणासाठी. त्यामधून येणाऱ्या प्रारब्धानुसार ऐश्वर्य तेही भोगावंच लागेल. मग नेमकं काय केलं पाहिजे, तर या सर्व गोष्टी करायच्या, मात्र त्याची आसक्ती ठेवायची नाही. उपनिषद सांगतं तेन त्यक्तेन भुंजिताहा, म्हणजे त्याग करून भोग घ्या, म्हणजे आसक्तीरहित भोग घ्या. म्हणजे हे सगळं असू दे पण त्याची आसक्ती नसू दे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की गृहसूत दारा असू दे पसारा, आसक्ती ते थारा देऊ नको. हे हे सोपा मंत्र सांगितलेला आहे. आणि मग सद्गुरू हीच त्या साधकाच्या ठिकाणी किमया करतात की साधनेने मग त्याच्या शुद्धीकरण होतं. शुद्धीकरण जसं जसं वाढत जातं तसं त्याची आसक्ती कमी कमी होत जाते. जे पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय याच्याविषयीची ओढ कमी कमी होत जाते, वासना कमी कमी होत जातात. तशी त्याची शुद्धीकरण प्रक्रिया वाढत जाते. आणि जेव्हा आसक्ती संपते, तो इथेच आहे, संसारातच आहे, प्रपंचातच आहे, या सगळ्या गोष्टीत आहे. अगदी कोणी श्रीमंत असेल तर श्रीमंतीत आहे, परंतु त्याची आसक्ती नाही. ही किमया हे लाघव सद्गुरू करतात. हे खरं सद्गुरू लाघव आहे. सद्गुरू खरडून खरडून शिष्याची ह्या सगळ्या गोष्टीतून, आसक्तीतून त्याला बाहेर काढतात. आणि मग त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्याची जीवशक्ती म्हणा, प्राणशक्ती म्हणा, कुंडलिनी शक्ती म्हणा, सुषमनाद्वारे सुषमना मार्ग ओपन होतो मूलाधार चक्रामध्ये. आणि ती प्राणशक्ती सुषमनाद्वारे षटचक्रांचं भेदन करून सहस्रदल कमलापर्यंत येते. तिथे त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि त्याला तिथे मोक्ष मिळतो. म्हणजेच त्याला तिथे मृत्यूच्या भयातून तो मुक्त होतो, म्हणजेच भवपाशातून मुक्त होतो, जन्म मरणांच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो. आणि ही किमया करणारा फक्त आणि फक्त असतो तो सद्गुरू. आणि हे जी क्रिया होते, ही जी प्रक्रिया होते, हे असतं सद्गुरूंचं लाघव. हेच या रामकथेतील या अध्यायाचं सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.